आणि मी आजही बिलीव्ह करतो की जी गोष्ट वर्ड ऑफ माउथ वरती उठते ना ती जगात ती कुठेच त्याला मरण नाही. आपण म्हणतो ना की सर्वात कठीण गोष्ट आहे की ना मागलं पान कंटिन्यू करून पुढे नेणं. बरोबर केलं आणि ह्या प्रवासात ना कुठेतरी आपल्याला पाय सटकायचे चान्सेस खूप असतात. हॉटेल खूप चांगलं चालायला लागतं. मग तुला वाटतं की आपल्या हॉटेलमध्ये सूप पाहिजे, कोणते विचारतं की ते लॉलीपॉप आहे का. जसं आपण घरात जेवताना आमटीत वाटीत वाढतो ना तशीच वाढतो. आणि दुसरी गोष्ट कुठल्याही रेस्टॉरंटला जाशील तर जे इंटिरियर आहे ते बघितल्यानंतर तुला नाही वाटणार की हॉटेल महाग आहे, हायफाय आहे. तर ते होता कामा नये. आणि जे खरं आहे ते नाटकात आहे. करेक्ट. लिखाण आहे. तू चुकला संपतोस. तू चुकला का समोरच्या माणसाला कव्हर करायचंय. 150-200 वरती सिनेमाचं तिकीट गेलं का लोक नाही जात. पण 400 तिकीट 500 जरी लोक नाटक बघ. AIBI पण जरी आलं ना पुढे जाऊन तरी नाटकाला मरण नाही. मराठीमध्ये ना हिंदीत पण इतके लेखक नाहीत तितके आपल्या मराठीमध्ये आहेत. मराठीतलं तू टेक्निकल गोष्टी बोलशील तर तगडे लोक आहेत. स्टोरी इतक्या बाप आहेत, इतक्या गोष्टी सुंदर आहेत, डिरेक्टर उत्तम आहेत. आपल्या माणसांना ना लॉंग टेकची सवय आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की चाईतला माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर राहू शकतो. बरोबर. तसं आपला मराठीतला ऍक्टर आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे की ठरवून केलं पाहिजे.